हॅलो फ्रेंड्स, मी तुमचं स्वागत करते मिनी ब्लॉग 5 मध्ये। तर बघू शकता छोटं काय म्हणत आहे तुम्हाला सगळ्यांसाठी हॅलो गुड इव्हनिंग असं म्हणत आहे। तर हे संध्याकाळची ह्यांची दंगामस्ती चालू आहे। संध्याकाळची दंगामस्ती अशा प्रकारे आमच्या घरी चालू असते। हे तुम्ही बघू शकता संध्याकाळचा त्यांचा नाश्ता चालू आहे। ही जर आता स्कूलवरून आलेली आहे तरी नाश्ता चालू आहे। तर तुम्ही बघू शकता नाश्त्यामध्ये ते काय खात आहेत तर मी तुम्हाला जवळून दाखवते। तर हे बघा छोटा तुम्हालाच बोलतोय काय मी तो बोलत असतो कंटिन्यू या तुम्ही पण खायला असं बोलतोय। तर तुम्ही बघू शकता संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ह्यांना मी चिवडा चकली दिलेली आहे। दिवाळीतलं नाही आहे, मी आता रिसेंटली परत त्यांना आवडते म्हणून परत घरी केलेलं होतं ते खात आहेत ते दोघं। तर ही चिवडा चकली खात नाही आहे तर हा खातोय आणि ती चहा ब्रेड खाते। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हा चिवडा चकली आणि चहा ब्रेड बिस्किट सगळं घेऊन बसलेलं आहे आणि क्रीम रोल पण आहे। तर हिला नुसतं चहा ब्रेड आवडतं, हे स्वीट ब्रेड आहे आणि चहा ही एन्जॉय करते। अशा प्रकारे आमचा संध्याकाळचा नाश्ता असलेला आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। आणि त्याच्यानंतर मी संध्याकाळसाठी म्हणून पावभाजी तयारी करत आहे। तर तुम्ही बघू शकता पावभाजी करण्यासाठी एक प्लेट भरून मी फ्लावर मटर आणि बटाटे जे काही तुमच्या घरी जे व्हेजिटेबल अवेलेबल असतात ते घालून तुम्ही करू शकता। आणि त्यासाठी मी सर्वात प्रथम चांगले स्वच्छ धुवून कापून ठेवलेले आहे आणि इकडं गॅस कुकर गरम करून घेऊन त्याच्यामध्ये सगळं एकत्रित करून शिजवून घ्यायचं आहे। एक ग्लास गरम पाण्यामध्ये सगळं टाकून घेते। हे जे काही मी व्हेजिटेबल घेतलेले आहेत हे चांगले साल काढून स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत। आता हे मी कुकरला लावून एक 4-5 शिट्ट्या करून घेणार आहे। 4-5 शिट्ट्या झाल्यानंतर ते मी चांगलं गोटून पावभाजी फोडणी मारून घेणार आहे। आता हे झालेलं आहे तर इकडे पावभाजी शिजायला ठेवलेली आहे आणि साईडला इकडे जे काही नाश्त्याचे भांडे पडलेले होते तर ते मी घासून घेते। तर हे एकदम जास्त ठेवले की संध्याकाळपर्यंत जास्त लोड पडतो भांडीचा, त्यामुळे जसं जसं भांडी पडतं तसं मी आवरत असते। आता इकडं पावभाजी शिजायला मी गॅसवर ठेवलेले आहे आणि इकडे जे काही भांडी नाश्त्याचे होते ते पण धुवून ठेवत आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। तुम्ही कसे करता ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आता हे बघा भांडी झालेले आहेत, हे चांगले घासून झाले तर मी आता धुवून ठेवत आहे। आणि त्यानंतर मी आता थोडंसं खाली म्हणून जाऊन येते। आता हे दोघं गार्डनला आले होते त्यांच्या आजीसोबत खेळायला, तर मी पण एकाची चक्कर मारा म्हणून खाली आले। तोपर्यंत त्यांचं बघू शकता हे चांगल्या गार्डनमध्ये खेळलेले आहेत। खाली संध्याकाळी पोरं खूप असतात, स्कूलवरून आल्यामुळे त्यांना टाईम भेटतो, ते निवांत खेळतात। आता ही पण खेळत आहे गार्डनमध्ये। तुम्ही बघू शकता दोघं किती एन्जॉय करतात खाली गार्डनमध्ये। रोज संध्याकाळी ते खाली येतात, थंडी असले तरी पण नाही सोडत ते येतात। आता हे बघू शकता किती छान एन्जॉय करतात गार्डनमध्ये, खूप चांगलं खेळायला स्पेस आहे। तुम्ही बघू शकता झोका आहे, घसरगुंडी आहे, अजून वेगवेगळे खेळीचे प्रकार आहेत। हे बघू शकता आमची सोसायटी टोटल 6 मधली सोसायटी आहे। तर हे सोसायटीमध्ये चांगलं पार्किंग आहे आणि खेळायला म्हणजे मेन गार्डन आहे, त्यामुळे लहान पोरांना कुठं बाहेर जायची गरज नाही। हे बघू शकता लहान पोरांसाठी सगळं खेळायचं आहे, मोठे पण बसतात त्याच्यावर। आता काय सांगायचं झोक्यावर। आता हा बघू शकता छोटा झोका घेत आहे, तर तो झोका पण कसं म्हणाला येईल तसं घेत आहे, त्याला काय मी झोका देत नाही, स्वतःहून घेत आहे। तो थोडंसं संध्याकाळचे असे पोरं खेळले ना तर चांगले एन्जॉय करतात। तर तुम्ही बघू शकता कसे एन्जॉय करतात सगळे पोरं गार्डनमध्ये। अशा प्रकारे संध्याकाळचं पोरं चांगले एन्जॉय करून थोडंसं थकून घरी जातात, पण त्यांना तेवढंच फ्रेश वाटतं आणि भूक थकल्यामुळे त्यांना घरी जाऊन चांगली भूक पण लागते, त्यामुळे मी रोज संध्याकाळी त्यांना गार्डनला आवर्जून आणते। आता तो बघा त्याला त्याची गाडी पाहिजे आहे, स्वतःजवळ असलेली नाही तर दुसऱ्यांची, त्यांना कधी पण लहान पोरांची ही सवय असते, स्वतःजवळ असल्यावर नाही खेळत, दुसऱ्यांची दिसली की मग ते मागायचीच त्यांना सवय असतेच। आता हे बघू शकता एका ठिकाणी तर खेळतच नाही, सगळीकडे फिरतोय। आता ती आत आहे म्हणून तो पण आत चाललाय। तर हे बघू शकता त्यांची दंगामस्ती काय संपतच नाही, कंटिन्यू आजच खेळणं चाललं आहे यांचं। तर तुम्ही बघू शकता तो खेळून खेळून थकला, हात मांडी घालून बसलेला आहे खाली गार्डनमध्ये। आता कंटाळून परत बसून गेला। पोरं असंच कंटिन्यू खेळत असतात गार्डनमध्ये। तुम्ही बघू शकता संध्याकाळची पोरं काय पण सायकल गाडी घेऊन येतात खेळायला आणि एन्जॉय करत असतात संध्याकाळचं, तेवढंच त्यांना एन्जॉय टाईम म्हणता येईल यांना। आता ही पण थकून बसली निवांत। अशा प्रकारे आम्ही खेळून वरती आलो आणि जे काही पावभाजी शिजून घेतली त्याला चांगलं गोटून घेतलं ब्लेंडरच्या साहाय्याने। कांदा टमॅटो कोथिंबीर आणि अद्रक लसूणची पेस्ट थोडंसं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेली आहे आणि पावभाजी फोडणी मारून घेतली। व्हिडिओमध्ये बघू शकता चांगलं तेल गरम करून ठेवलेलं आहे। कांदा टमॅटो चांगलं तेलामध्ये ब्राऊन करून घ्यायचे, चांगले फ्राय करून घ्यायचे। सर्वात प्रथम कांदा घ्यायचा, कांदा तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे। कांदा पटकन ब्राऊन सॉफ्ट होण्यासाठी थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी, जास्त नाही, एक अर्धा चमचा मीठ टाकल्यामुळे कांद्याला पटकन शिजून जातो। कांदा शिजल्यानंतर एक चमचाभर अद्रक लसूण पेस्ट टाकायची, अद्रक लसूण पेस्ट चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे। त्यानंतर जे काही टमॅटो 2 मीडियम साईजचे टमॅटो घेतले होते मी ते पण त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आणि तो पण चांगला सॉफ्ट होऊ दिलेला आहे तेलामध्ये। थोडीशी कोथिंबीर
फोडणी टाकलेली आणि थोडीशी कोथिंबीर वरच्यासाठी पण ठेवलेली आहे. तर तुम्ही बघू शकता असं चांगलं ते टमॅटो सॉफ्ट होऊ द्यायचे आणि ते चांगलं सॉफ्ट झालं की परत थोडं झाकण ठेवून शिजून घ्यायचं. झालं की एक काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, जेणेकरून पावभाजीला चांगला कलर येतो. आणि थोडंसं सुहाना पावभाजी मसाला टाकत आहे, तर हे पण टाकून चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि गॅस आपल्या मिडियमच ठेवायचा, जोरात नाही ठेवायचा, मसाला करपण्याचे चान्सेस असतात. अशा प्रकारे हे चांगला मसाला करून घेतलेलं आहे. आणि इकडं जे काही आपण मगाशी गोटून ठेवलेलं आहे पावभाजीचं मिश्रण, ते आता ह्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्ये थोडीशी वरती टाकण्यासाठी ठेवलेली आहे. आणि आता शिजलेलं जे काही पावभाजी आता कढईमध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तर थोडंसं ॲड करायचं, जास्त एकदम नाही होतं, त्याचं अंगावर उडू शकतं. चमच्याच्या साहाय्याने थोडंसं करून कढईमध्ये ॲड करायचं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता पावभाजीला किती छान अप्रतिम कलर आलेला आहे आणि टेस्ट पण एक नंबर झालेली आहे पावभाजीचा. आणि कलर बघू शकता मैत्रिणींनो किती छान आले. तुम्ही पण या पद्धतीची पावभाजी करून बघा. मुलं रोज खायला नाटक करतात, त्यावेळेस तुम्ही असं करून त्यांना दिले की ते खातील. ह्या निमित्तानं तरी त्यांच्या पोटात काहीतरी जेवण जाईल. आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. असं रोज वेगवेगळ्या रेसिपी जर पोरांना करून दिले की ते आवडीनं खातात. आणि तुम्ही बघू शकता पावभाजीची कलर किती छान आलेले, अगदी झटपट अशी होणारी पावभाजी आणि पोरं पण आवडीनं खातात. तुम्ही बघू शकता झालेली आहे पावभाजी. तर हे बघू शकता एकच उकळी उतायची, जास्त घालायची गरज नाही आहे. आता ही पावभाजी रेडी झालेली मी साईडला ठेवून पावाने वरतून तुम्ही बघू शकता थोडंसं एक मोठं बटर टाकलेले मी, जेणेकरून पावभाजी अजून थोडं हेल्दी आणि टेस्टी लागेल. आणि साईडला एकदा तवा गरम करत ठेवलेली आहे, जेणे की तिथं पाव भाजून घेणार आहे. पावभाजी म्हणले की विदाउट पाव भाजीला काहीच हेच नाही आहे, अर्थच नाही. त्यामुळे मी पावभाजी करायची मला माहीत होतं, त्यामुळे संध्याकाळी जाऊन मी फ्रेश लादीपाव आणलेलं होतं. तेच मी आता तुम्हाला गरम करून दाखवणार आहे. आणि ही पावभाजी रेडी झालेली आहे. बटर टाकून परत एकदा मिक्स करून घेतली. त्याच्यामध्ये चवीनुसार त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर सर्व केलेली आहे. आणि साईडला एकदा तुम्ही बघू शकता लादीपाव किती चांगली फ्रेश आणि मऊसूत आहे. आणि हे गरम करून ठेवलेले आहे. तर तुम्ही बघू शकता सर्वात प्रथम थोडंसं बटर त्यामुळे टाकलेलं होतं आणि दोन्ही साईडला पण थोडंसं बटर लावून चांगलं ते पाव गरम करून घेत आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे चांगले पाव कडक गरम करून घ्यायचे, जास्त पण कडक नाही करायचे, असं नाही तर खाताना तोंडात टोचतात. असं बघू शकता बटर लावून थोडंसं दोन्ही साईडला चांगलं भाजून घ्यायचं. अशा प्रकारे पाव भाजून घेतलेलं आहे मी. तुम्हाला ही पावभाजी मी सर्व करून दाखवते. आणि बटर लावल्यामुळे थोडंसं पाव चांगले मऊसूत आणि खायला पण टेस्टी लागतात. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नका लावू, तूप लावू शकता. आणि तूप आवडत असेल तर बटर लावू शकता. अशा प्रकारे पाव भाजून घेतलेले आणि मी तुम्हाला आता सर्व करून दाखवते. तरी तुम्ही बघू शकता ऑलरेडी मी भाजी शिजून ठेवलेली होती आणि इकडे तुम्हाला पावभाजी मी सर्व करून दाखवते. अगदी झटपट अशी 10 मिनटात तयार होणारी पावभाजी आहे. सर्वात प्रथम एक ताट घेतले, ताटमध्ये पावभाजी घातलेली प्लेटमध्ये. आणि जे काय आता मग असे पाव गरम केले ते थोडंसं कांदा बारीक चिरून कोथिंबीर मिक्स करून ठेवलेली आहे. आणि साईडला लिंबाची फोड, चांगलं पावभाजीवर लिंबू पिळून घ्यायचं, कांदा कोथिंबीर पावभाजी टाकायचं आणि ताव मारायचं. एक नंबर खायला एक नंबर टेस्टी लागते. आणि तुम्ही म्हणसाल तर ही झटपट अशी होणारी रेसिपी आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी झालेली आहे आणि किती छान दिसत आहे कलर तरी, आणि बघूनच तोंडाला चव येते, तोंडाला पाणी सुटलेली आहे. तुम्ही पण ह्या रेसिपी करून बघा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. हा बघा छोट्याला तर खूप आवडलेली आहे. तो हात कसं करून दाखवत आहे, त्याला खूप आवडलेली आहे पावभाजी, तो एन्जॉय करतो आहे. तर तुम्हाला पण व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. तर मला कमेंट करून सांगा तुम्ही पण पावभाजी करून तुमची पावभाजी कशी होते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका मैत्रिणींनो. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय मैत्रिणींनो. आणि ह्याचं पावभाजी खात इकडे टी व्ही पण संध्याकाळचे टी व्ही सिरियल बघतोय. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट.